पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील त्या 4 नगरसेवकांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून बेपत्ता 4 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्षप्रतोद संकेश भोईर यांनी दिली। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील त्या 4 प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले। मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉट रिचेबल आहेत। तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती। मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे 4ही नगरसेवक गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। याबाबत आज कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली। जे 4 नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत, मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा 4ही नगरसेवकांवर कारवाई करणार असणार असून या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, केडीएमसीचे गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेश भोईर यांनी दिली। आपण काय सांगाल की जे 4 नगरसेवक आहेत ते बेपत्ता झालेले 16 तारखेपासून आपली काय भूमिका असेल? 4 नगरसेवकांना आम्ही मीटिंगसाठी नोटीस दिल्या होत्या, परंतु 4 नगरसेवक उपस्थित राहिले नाही आणि आज आम्ही काल 2 दिवसापूर्वी आम्ही कारणे नोटीस त्यांना दिलेली आहे आणि त्याचा खुलासा जर त्यांनी केला नाही तर नक्कीच म्हणजे कारवाईला तर आमची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच त्यांच्यावर डिस्क्वालिफायची कारवाई होणार आणि आम्ही सर्व म्हणजे आमचे शहर प्रमुख असतील सर्वांना आम्ही पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी लागायला सांगितलेलं आहे। पालिकेमध्ये त्यांना काढण्यात यायचं याचं पत्र तुम्ही कधीपर्यंत देणार आहे, तशी काय सूचना वगैरे आहे का? आता वरिष्ठांची चर्चा करून आम्ही त्या संदर्भात लवकरात लवकर पत्रव्यवहार करू। निवडणूक आयोगाला आपण पत्र दिलेलं आहे? निवडणूक आयोगाला अजून अद्यापपर्यंत दिलेलं नाही। आम्ही वरिष्ठांची जे आम्हाला जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू। मात्र काही ठिकाणी बघितलं तर मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी एक स्पष्ट केलेलं आहे की त्यांचे संपर्कात हे देवदर्शनासाठी गेलेलं आहे, अशा प्रकारचं घरच्यांकडनं सांगितलं जात आहे। आपल्या संपर्कामध्ये आहेत का? 4 नगरसेवक आमच्या संपर्कात नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही आणि मधुर म्हात्रे हे पूर्वेचे आहेत। पूर्वेला मला वाटतं शरद पाटील आमचे जिल्हाध्यक्ष याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देतील। एकूण 4 जण जे आमच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत ते अद्यापही आलेले नाही। त्यांचा आम्ही शोध घेण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, परंतु ते सातत्याने नॉट रिचेबल राहिले। जी लिगली कारवाई करायची होती ते गेल्यानंतर या प्रयत्नातनं आम्हाला ते न भेटल्याचं अपयश आलं असं समजा, परंतु बऱ्याच वेळा आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणे आम्ही लिगली कारवाई केलेली, पोलीस स्टेशनला त्यांची मिसिंगची तक्रार दिलेली आहे, त्यानंतर त्यांच्या घरी नोटीस दिलेली आहे। ज्या लिगली कारवाई चालू आहे ते चालू आहे। पण एकीकडे पाहिलं तुम्ही तक्रार जरी देत असाल, तुमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये काही लापत्ता बेपत्ता नगरसेवकांच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली आहे। मला त्याची काही कल्पना नाही। कोलशेवाडीमध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली, पोस्टर चिपकवलेले की तिकडचा नगरसेवक गायब आहे, त्या विषयावरतीच मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी तुमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला। मधुर म्हात्रे वगैरे पूर्वेवरनं निवडून आले, त्याच्या बाबतीत खुलासा माननीय जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी आपल्याकडे सगळं केलेलं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? नगरसेवक आली नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? कारवाई आम्ही करणार आहोत आणि त्या कारवाईमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय करणार आहे। बाकी इतर आता ज्या पद्धतीने मगाशी बोरगावकर साहेबांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीची तयारी चालू केलेली आहे।